शुभ दुपार सर्वांना. शुभ दुपार सर्वांना. तर बघा, आज पण आहे पुत्रदा एकादशी. मग मिस्टरांची एकादशी असल्यामुळे साबुदाणा पण भिजत घातला होता आणि बटाटो पण उकडून घेतले होते. म्हणजे 2 बटाट्यामधून 1 बटाटे साबुदाण्यामध्ये घालत होतं आणि एकाची रस्सा भाजी करायची होती. मग मेथीची भाजी पण करून घेतली बघा. मग बटाट्याची भाजी करण्यासाठी कांदा, कढीपत्ता, टमॅटो, लसूण, खोबरं, कोथिंबरचं वाटण केले आणि त्यामध्ये शेंगदाणे घातले होते थोडेसे. म्हणजे छान लागते तसे रस्सा भाजी बटाट्याची. असं आपण कोथिंबर काढतो ना, तेव्हा त्याच्यामध्ये शेंगदाणे घालून कांडायचे. पहिल्याचे लोक बघा तसेच करत होते, म्हणून बघा किती चव येत होती ना आमटीला. म्हणून मग तशा पद्धतीने मी आज केला बघा बटाटा मस्त असा छान. त्यामध्ये वाटण पण टाकून घेतले. कांदा आपला छान परतून घेतला ना, मग त्यामध्ये मस्त वाटण भाजून घेतलं की मग टमॅटो टाकून घेतले. टमॅटो टाकलं की मग हळद आणि काळं तिखट, लाल तिखट असा मसाला टाकून घ्यायचा आपला घरचाच. म्हणजे परत ते मसाला पण आपला छान परतून घ्यायचा बघा तेलामध्ये. आणि तेल सुटस्तोर असं छान परतून घ्यायचा. लय मस्त, म्हणजे असे बारीकशी मी ग्रेव्ही केली नाही, कारण तशी ग्रेव्ही जास्त करून मग बटाटा खूप घट्ट होतो. मस्त तेल सुटस्तोर हे करून मग पाणी ओतून घेतलं बघा, लागेल तेवढं आपल्याला. पाण्याला छान अशी मग उकळी काढून घ्यायची बघा. मग त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. जास्त पण खळखळ उकळी आली ना, मग त्याच्यावरची जी तरी असती ना ती निघून जाती बघा. मग मीठ टाकून घेतले चवीनुसार आणि नंतर मग त्याच्यामध्ये बटाटे टाकून घेतले. मग बटाटे आपले छान असं एकजीव झालं. थोडेसेच शेंगदाण्याचा कूट टाकला. मस्त अशी आपली बटाट्याची भाजी तयार झाली. मग थोडीशीच बघा मेथी, मला हिरव्या मिरच्याची करायची होती म्हणून मी भाकरी करून झाली की मग त्या तव्यामध्ये मेथी घेतले केलेली, हिरव्या मिरच्याचा ठेसा काढून घेऊन त्यावर टाकला. मस्त अशी मेथीची भाजी, भाकरी आणि बटाट्याची भाजी, असा मस्त असा जेवणाचा बेत झाला. या तुम्ही पण जेवाला. चॅनलला सबस्क्राईब